अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन. सुप्रीम कोर्टाच्या SC/ST आरक्षण वर्गीकरणाचा निकालाचा निषेध. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या SC/ST आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअर अटीच्या निकालाविरोधात अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा निषेध नोंदवला. यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी धरणे आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा देत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात आला. या अर्थानं आपला जो न्याय हक्क आहे त्या न्याय हक्काच्यासाठी आपण जे रस्त्यावर आहात त्याबद्दल खरोखर अभिनंदन करतो. तसे आपण ज्या वेळेस आपल्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आपण रस्त्यावर असतोच. हा एक वेगळा घाला आहे, हा एक संवैधानिक मार्गाने घाला आपल्यावर घालला गेला आणि त्या संदर्भात मी काल परवाच जे थोल साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली, अनेक लोकांसोबत चर्चा करत आहोत आणि त्यांना मी ड्राफ्ट करून मेश्राम साहेब त्यांना मी ड्राफ्ट करून मागितला की या सगळं कारण ते जवळपास 500-600 पानाचं जे काही जजमेंट आहे त्या 500 पानाचं जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये जे जे काही आहे आता प्रथमदर्शनी जे काही त्यांनी सांगितलं मला की ज्या गोष्टीची मागणी नव्हती त्या गोष्टीवरच त्यांनी भर देऊन त्याच्यावर निर्णय दिला. मग याचं क्रिमिनलचं काही कोणी मागितलं नव्हतं, कोणी वर्गीकरणाचं सुद्धा मागितलं नव्हतं. निर्णय दिला गेला तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि आपल्या न्यायावर एक गदा आणणार आहे. तो भविष्यात आज नाही तरी उद्या त्याचे निश्चितच आपल्या पिढीला आणि जी आपली पिढी आहे त्या पिढीला त्याचे चटके बसणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात जे काही माझ्यावर जबाबदारी आहे ती संसदेतली जबाबदारी आहे, ते संसदेत निश्चितच यावर लढण्याचा मी प्रयत्न करेल. तो त्या प्रश्नाला वाचा करण्याचा प्रयत्न करेल. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला गावी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. तर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत चुकीच्या पद्धतीने देण्यात आला असून त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, त्यासाठी लोकसभा सभागृहात आवाज उठवू अशी प्रतिक्रिया अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिली. संपूर्ण देशात आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयाच्या विरुद्ध संपूर्ण SC/ST समाज आज रस्त्यावर पाहायला मिळेल सर्व भारतभर आणि त्याचाच भाग म्हणून अमरावतीतसुद्धा या ST/SCच्या जे काही संघटना आहेत अनेक संघटना त्यांच्या माध्यमातून आज खूप मोठं धरणे आंदोलन इथं केलं गेलं आणि त्या धरणे आंदोलनात मी सुद्धा एक सहभागी झालो आणि या निमित्तानं मी हेच म्हणेल की ही जी लढाई ही फार मोठी लंबी लढाई आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट झाल्यानंतर त्याचा पुनर्विचार व्हावा किंवा अन्य काही मार्गानं त्यातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न अनेक लोक रस्त्यावर करतात. मी सुद्धा संसदेत या निमित्तानं त्या विरुद्ध आवाज उठवणारा हे त्यांना सांगितलं. काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो चुकीचा वाटतो? सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचं पूर्ण मी ॲनालिसिस केलं नाही, परंतु प्रथमदर्शनी जो काही हे आहे तो अतिशय चुकीचा आहे. कारण क्रिमिनल पद्धत किंवा ज्या बाबी मागितल्या नव्हत्या ज्यांनी ही दाखल केला त्यामध्ये ज्या मागितल्या नव्हत्या बाबी त्या बाबी सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय दिला. ही चुकीची बाब आहे. हे लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे SC/ST वर्गीकरणाचा आणि क्रिमिलेअरचा तो राज्य शासनाला त्यांनी वर्गीकृत केलेला आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये की संपूर्ण समाजानं भारत बंदचा नारा दिला होता. त्याच्या समर्थनार्थ आज अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वपक्षीय सर्व संघटनेने मिळून यापी धरणे आंदोलन दिलं. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या आंदोलनाची दखल जर शासन किंवा राष्ट्रपती इथलं केंद्र सरकार घेत नसेल तर आम्ही पुढची लढाई आमची तयारी ठेवू. कारण की कसं असते की कोणती लढाई म्हटल्यानंतर त्याला एक स्टेप बाय स्टेप लढाई करणं आवश्यक आहे. जर काय होतं की आपल्याला माहीत आहे की आपण रस्त्यावर उतरतो, लोकांना त्रास देतो, यामागचा हेतू भारत बंदचा हा हेतू नव्हता की लोकांना त्रास द्यायचा. आमचा मुद्दा रेटणं हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. त्याच्यामध्ये व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.